मित्रांनो, बऱ्याच पालख्या बदल्यान पण या पालखीचा रावेगावचे जल्लोषच वेगळा. मी जेव्हा पालखीला चाललेलो तर माझं नातेवाईक आणि मित्र बोललं तर त्या पालखीला जाऊ नको, लय डेंजर पालखी असतं. पण एवढा प्रेम म्हणजे बेहिशोब. तर देव माझा दादूच भेटलेला आपला गणेश पाटील. काय बोलतो? काय नाही बघूया यावर्षी कोणाची गाठी सर्वात उंच जातं ते बघण्यासाठी आलं. ये कर लो पहले. नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी शेख मनीष मोकल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो, आपला रायगड जिल्हा अनेक रूढी व परंपरांनी नटलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्यात अनेक अशी गावं आहेत जी अजूनसुद्धा 50 वर्ष 100 वर्ष 200 वर्ष जुनी परंपरा अजूनसुद्धा जपत आहेत. आणि अशाच एका परंपरा जपणाऱ्या गावामध्ये आज मी आलेलो आहे, म्हणजेच रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रावे या गावामध्ये आज आपण आलो आहोत. आणि येण्याचं कारण म्हणजे आज या ठिकाणी आई रायबा देवीची यात्रा आहे. तर आज मी आलेलो आहे पेण येथील रावे या गावामध्ये. आणि या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावाला जवळपास 100पेक्षा जास्त वर्षांची परंपरा लाभलेली आहे या आई रायबा देवीच्या यात्रेसाठी. आणि इथे रायबा देवीच्या यात्रेसाठी देवकाठी आणली जाते. पण या रावे गावामध्ये 3 आळे आहेत प्रामुख्याने. एक म्हणजे म्हसोबा आळे, दुसरे म्हणजे श्रीराम आळे आणि तिसरी म्हणजे खंडोबा आळे. या 3 आळ्यांच्या 3 मानाच्या देवकाठ्या आई रायबा देवीच्या मंदिरापाशी उभ्या केल्या जातात. आणि ज्याची मानाची देवकाठी उंच असेल तो विजेता असतो. मात्र ही स्पर्धा मित्रांनो कोणाची म्हणजे गावामध्ये स्पर्धा नसून ही स्पर्धा परंपरेची आहे. आणि हा रावे गाव हे रावे गावच्या 3 आळ्या ही परंपरा गेली 100पेक्षा जास्त वर्षे जपत आहे. त्यामुळे ही स्पर्धा कोणी जिंको, ही मानाच्या देवकाठीचा मान कोणीही जिंको, मात्र विजय मात्र रावेकरांचा होत असतो. आणि हाच विजयाचा पाहण्यासाठी आपण आज रावे या ठिकाणी आलो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि संपूर्ण जल्लोष तो मला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे. पाहायला जातो कशा प्रकारे ही तयारी चालली आहे. संपूर्ण 3 गल्ल्यामध्ये आपण जाणार आहोत आणि तिन्हीसुद्धा गल्ल्यांची कशा प्रकारे तयारी चालली ती आपण आज पाहणार आहोत. चाललेलो आहे ते श्रीराम गल्लीची तयारी कशा प्रकारे चालली ते पाहण्यासाठी. समोरच आपल्या श्रीराम गल्ली आहे, तिथं आपण जाणार आहोत. त्यांची काठी कुठपर्यंत सजली आहे ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती मोठा हा बुंदा आहे या काठीचा. इथून सुरुवात आहे आणि हा बेस आहे या काठीचा आणि इथून संपूर्ण अशी उभी राहणार आहे. ही आहे श्रीराम गल्लीची काठी. मित्रांनो, पाहायला गेलो ना या 3 गावामध्ये 3 गल्ल्या आहेत. त्यामुळे श्रीराम गल्ली, म्हसोबा गल्ली आणि श्रीराम गल्ली, म्हसोबा गल्ली आणि खंडोबा गल्ली. आणि तिन्हीसुद्धा गल्ल्यांचे 3 कलर डिसाईड केले जातात. श्रीराम गल्लीचा कलर ब्लू असतो, खंडोबा गल्लीचा कलर हा पिवळा असतो आणि म्हसोबा गल्लीचा कलर हा प्रामुख्याने लाल असतो. त्यामुळे ही अशी थीम आपण निळ्या कलरची पाहू शकता श्रीराम गल्लीची. त्यांनी नावसुद्धा यांनी टाकलेलं आहे. मित्रांनो पाहू शकता मित्रांनो, श्रीराम गल्लीचा टी-शर्ट ब्लू कलरचा. आणि प्रत्येक गल्लीचे 3 गल्ले आहेत आणि तिन्ही गल्ल्यांचे सुद्धा 3 कलर कोड असणारे ड्रेस कोड. मित्रांनो, आता या ठिकाणी मानाचा हार अर्पण केला जाते आहे. या मानाच्या देवकाठीला या ठिकाणी ग्रामस्थांच्या हाताने या ठिकाणी पूजन करून नारळ अर्पण करून या काठीला शाल व श्रीफुल अर्पण केला जाते. मानाचा हार अर्पण केला जात आहे. मित्रांनो, श्रीराम गल्ली किती मोठा मित्रांनो पाहू शकता तुम्ही. हा बेस आहे.
खंडोबा आळीची देवकाठी. आता आपण जाणार आहोत खंडोबा आळीची देवकाठी पाहण्यासाठी. कोण पोहोचते आई रायबादेवीच्या मंदिरापाशी आणि भरपूर तुम्ही या ठिकाणी आजूबाजूला दुकानं पाहू शकता आणि भरपूर गर्दी आहे, भक्तांची आलूट गर्दी आणि सुद्धा मंदिरात जाण्यासाठी सुद्धा कदाचित लाईन लागलेली आहे. तुम्ही लाईन सुद्धा पाहू शकता आणि माझ्या मागच्या बाजूला आपण इथे फक्त दरम्यान आता तयारी सुरू आहे आणि इथे थोड्याच वेळात हा संपूर्ण परिसर भरून जाणार आहे. मगाशी पाहिलं होतं की श्रीराम गल्लीचा देवकाठीचा बेस पाहिला होता. आता या ठिकाणी म्हसोबा गल्ली आणि खंडोबा गल्ली या दोन्ही सुद्धा देवकाठींचे बेस या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत. लाल म्हणजे म्हसोबा देवाची देवकाठी आणि पिवळी म्हणजे खंडोबा देवाची. मित्रांनो आपल्यासोबत मित्र आहेत. कशी तयारी झाली तुमची? आणि यावेळी यावर्षी उंच देवकाठीचा मान मिळवणार का तुमची गल्ली? 100% मिळवण्याचा प्रयत्न करू. आणि तयारी कशी झाली तुमच्या तयारी गल्लीची? भरपूर जोरात आहे. तिन्ही काट्यांची पण तयारी भरपूर जोरात आहे, कारण यावर्षी भरपूर उत्साह यात्रेचा आहे. आपल्यासोबत म्हसोबा आळीचे हे आपले मित्र आहेत. आणि मित्रांनो कशी तुमची तयारी चालली? जोरदार तयारी चालू आहे आमची. इथं आमच्या आलीत जोरदार तयारी चालू आहे. तिथनं आमची काठी उसळणार दीड वाजता मंदिराकडे. इथं आपल्या मराठी शाळेजवळ येणार काठी. तिथं आमचा DJ वरती नाचणार आणि तिथं काठी बांधणार. नंतर तिथनं तीन वाजता इथं आणतील गाठी. नंतर काठीचा कार्यक्रम सुरू होणार इथे. ओके. आणि किती दिवस तुमची तयारी झाली गाठीची? 2 महिने तयारी होण्यासाठी ते बेट आणण्यापर्यंत वस्त्र आणण्याप्रमाणे गाडलेले वस्त्रे असतात ते काढण्याप्रमाणे सर्व काही असे असतात. 2 महिन्याची तयारी असतो ती. आणि तुमच्या ड्रेस कोड बद्दल काय बोल? तुमचा लालच रंग का असतो त्याबद्दल सांगा. नाही, सर्वांचा लाल असतो. आमचा लाल असतो आणि खंडोबावाल्यांचा पिवळा असतो, रामवाल्यांना ब्ल्यू असतो. आणि दरवर्षी 3 कलर असतात. दरवर्षी 3 कलर. यावर्षी काय वाटणार? तुमच्या आळीला मान भेटणार का उंच सर्वात उंच? 100% 1 नंबर मारणार. दरवर्षी मारतो मी. मसोबा हॅशटॅग मसोबा आय माऊलीचा नायकणार राडा होणार 100%. ठिकाणी आई रायबादेवीचं मंदिर आहे आणि त्याच्या समोरच देव माझा म्हसोबा ही गल्लीला सुरुवात होणार आहे. आता आपण त्यांची तयारी कशी चालली ते पाहायला जाणार आहोत. संपूर्ण लाल त्यांचा ड्रेस कोड असतो दरवर्षी मित्रांनो. आणि लाल टी शर्ट, लाल पताका आणि बरंच काय अजून तुम्हाला लाल पाहायला मिळणार आहे या गल्लीमध्ये. मित्र भेटलेला. काय तुझं नाव मित्रा? हरीश पाटील. तुझी कशी तयारी झाली? पण मस्त ड्रेसिंग मारले, 1 नंबर. आणि किती वाजता आता सुरुवात होणार आहे काट्यांसाठी? 4 पर्यंत. ओके. काय वाटते तुम्हाला तुमच्या गल्लीचा यावर्षी होईल का सर्वात जास्त उंच? 100%. गेल्या वर्षी कोण जिंकला होता? गेल्या वर्षी आम्हीच जिंकलेली. म्हसोबा गल्ली नक्की काय काय होतंस? म्हणजे यंदा पण म्हणजे तुम्हाला डिफेंड करायची चॅम्पियनशिप. आलेलो आहोत म्हसोबा गल्लीमध्ये आणि म्हसोबा गल्लीची देवकाठी मानाची सुंदर अशी फुलांनी आणि झालरींनी सजवलेली आहे आणि संपूर्ण लाले लाल ही गल्लीसुद्धा होऊन गेलेली आहे. आपण ही देवकाठी पाहू शकता म्हसोबा गल्लीची. दोन्ही साईडून रस्ता पॅक केलेला मित्रांनो. कपच्या करू नवीन डायलॉग ह्या. तर मंडळी आता आपण आलेलो देव माझा म्हसोबा या गल्लीमध्ये आणि या गल्लीतले ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ नागरिक आणि आपले दादा लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या त्यांच्या देवकाठीच्या परंपरेबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहेत. तर काका आम्हाला थोडक्यात माहिती सांगा कशा प्रकारे आणि किती वर्ष जुनी ही परंपरा तुम्ही चालू केली? चैत्र महिन्याच्या अमावस्येला श्री रायबादेवी आईची यात्रा भरत असते. ही यात्रा 3 दिवस चालते आणि ही जवळजवळ 2-250 वर्षापूर्वीची यात्रा आहे. ह्या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की 3 दिवस म्हणजे पहिला दिवस असतो जागरण, म्हणजे म्हसोबा देवस्थान जे आहे खाडीमध्ये. तिथून रात्री 11-11:30 वाजता मान देऊन देवीच्या देवळात येतो. देवी एकमेकाला भेटून म्हसोबाला तिथे मानपान त्यांचा दिला जातो आणि मग ही आलेली वाजत गाजत मंडळी ती परत आपल्या ह्या ठिकाणी येतो. दुसऱ्या दिवशी तो यात्रेचा दिवस असतो. वैशिष्ट्य असं की या 3 काठ्या असतात. महाराष्ट्रात इतक्या 2-250 फूट उंचीच्या काठ्या कुठेही मिळणार नाहीत. आणि वैशिष्ट्य असं आहे की ते जे उंच म्हणजे उभारतात त्याला मी म्हणतो ते इतकं तांत्रिकदृष्ट्या उभारतात की एक 5 ते 10 सेकंदामध्ये ती काठीत गेली पाहिजे. अशा पद्धतीच्या 3 काठ्या असतात. पहिली म्हसोबाची असते, दुसरी रामाची असते, खंडोबाची असते आणि तिसरी रामाची असते. अगदी नियमाप्रमाणे ती पहिली म्हसोबाचीच उंच करणार, नंतर खंडोबाची उभारणार, नंतर रामाची उभारणार. अशा तऱ्हेने ते 4-4:15ला हा कार्यक्रम, दुसऱ्या दिवसाचा महत्त्वाचा कार्यक्रम हा काठ्या उभारणं.
आणि या काठ्या उभारण्याच्या बघण्यासाठीच पंचक्रोशीतली आणि गावातला जो कोण बाहेर असेल तो सगळी मंडळी ह्या 2 दिवसासाठी राव्याला येतात. अशा तऱ्हेने हा दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम झाला. रात्रीची देवीची पालखी निघते आणि सकाळी लवकर अगदी 8 पासून पूर्ण सगळ्या लोकांना, आलेल्या पाहुणे मंडळींना, दुकानदार मंडळींना जेवण असतो. तो गावकीतर्फे असतो. त्याच्यानंतर संध्याकाळी तिसऱ्या दिवसाचा सांस्कृतिक कार्यक्रम असतो रंगमंचावर आणि तो सांस्कृतिक कार्यक्रम नातेवाईक वगैरे सगळे अगदी चांगल्या तऱ्हेने ते बघतात कार्यक्रम. अशा तऱ्हेने तिसऱ्या दिवसाची ही यात्रा, राव्याची शेवटची यात्रा ही समाप्त होते. आणि किती दिवस तुम्ही तयारी करताय संपूर्ण देवकाठी? ही जी देवकाठीची तयारी तरुण मंडळी जवळजवळ 1 महिन्यापासूनची, म्हणजे हे झालं पाडवा झाला गुढीपाडवा झाला की ह्या देवकाठीच्या तयारीसाठी सगळी तरुण मंडळी, म्हणजे तिन्ही लोकांची तरुण मंडळी हा 1 महिना त्याच्यावर मेहनत घेतात आणि ज्याची जास्त काठी उंच होईल ते तशी खूप अगदी नाचण्याचा जल्लोष करतात. अजून एक महत्वाचं म्हणजे जे देवकाठीचा खालचा जो बेस असतो, जो बुंदा असतो, तो भरपूर मोठा पाहिला मी. तो कोणत्या लाकडाचा असतो? कोणत्या पूर्ण लाकडं सागायचं. तो फिक्स कायमचा आहे की तो दरवर्षी आणतो? तो 2-3 वर्ष वापरला तो वाटलं हा खराब झाला की मग शोधून आणायचा असतं तो. ओके. जेवढं लांब मिळेल तेवढं रानात जाऊन मग ते मालकीचं असेल, हे असेल, जी काही किंमत असेल ते देऊन, जेवढं मोठं आणि लांब, महत्वाचं म्हणजे लांब लाकूड ते मिळालं पाहिजे, ते शोधून आणतो. ओके. आणि पालखीचा मान कसा दिला जातो? म्हणजे ज्याची उंच काठी असेल त्याला की दरवर्षी अलग? पालखी ज्याची पाळी असते त्या उत्सवाची त्यांनी ती पालखी फिरवायची, पण त्याच्यामध्ये सगळे गावकरी इन्व्हॉल्व होतात. म्हणजे पालखीला ते फक्त संयोजक असतात, पण पालखीच्या बरोबर सगळी गावकी असते. विशेष म्हणजे गावपंच जे आहेत आमचे ते त्या 3 दिवस सतत मेहनत घेतात या कार्यक्रमाची आणि अशा तऱ्हेने एकदम छान प्रकारे कार्यक्रम होतो. सुंदर अशी ड्रेसिंग मारली, आपली पारंपरिक आगरी कोळी जो पोशाख असतो, जो पेहरा असतो, सगळं पूर्ण भावांनी आपल्याला लावलेलं आहे. आणि संपूर्ण तयारी पाहू शकते ड्रेसिंगची. इथे या ठिकाणी पट्टी सुद्धा छापलेली आहे, देव माझा मसोबा, आणि सुंदर असे रुमाल सुद्धा लावले त्यांनी. आणि अशी देव माझा मसोबा आळी आपण पाहू शकता, संपूर्ण लाले लाल, आणि त्यांची देवकाठी या ठिकाणी या भावानी सुद्धा सुंदर या ठिकाणी तयारी केलेली आहे. सुंदर कस्टमाइज चष्मा बनवून घेतलेला आहे. मित्रांनो, बऱ्याच पालख्या बदल्यान, पण या पालखीचा रावेगावचे जल्लोषच वेगळा. मी जेव्हा पालखीला चाललेलो तर माझं नातेवाईक आणि मित्र बोललं तर त्या पालखीला जाऊ नको, लय डेंजर पालखी असतं. पण एवढा प्रेम म्हणजे बेहिशोब. तर देव माझा आपण म्हसोबा गलीचा जल्लोष पाहिलात. आता आपण पुन्हा एकदा आई रायबादेवीच्या मंदिरापाशी जाणार आहोत. तिथे आता कशा प्रकारची तयारी चालू आहे, आणि पुन्हा एकदा श्रीराम गल्लीची तयारी पाहायला जाणार आहोत. तिथे त्यांची कशी तयारी चालू आहे. नक्कीच मजा येते खूप. रावे गावामध्ये आता मी पहिल्यांदा आलो आहे, मात्र भरपूर प्रेम भेटते या गावाकडून. सर्वांचा जल्लोष आणि सर्वांचा आनंद पाहून खूप मला सुद्धा आनंद होतोय. मित्रांनो, आता श्रीराम गल्लीची गाठी येत आहे या गल्लीतून. समोरून थेट रायबादेवीच्या मंदिरापाशी आता गावाला भेटले या ठिकाणी नितेश म्हात्रे या ठिकाणी आलेला आहे. श्रीराम गल्लीचा सपोर्टर आहे. राजूच भेटलेला आपला गणेश पाटील. काय बोलतो? काय ना बघूया आता यावर्षी कोणाची गाठी सर्वात उंच जातं ते बघण्यासाठी आलो मी. बघूया आता काय होतं. श्रीराम गल्लीची मानाची देवकाठी निघालेली आहे मित्रांनो.
आता आपल्यासोबत श्रीराम गल्लीचे सर्व भाऊ आहेत. जय श्रीराम. सर्वप्रथम सर्व जय श्रीराम. आणि तुमची कशा प्रकारे तयारी चालली, किती दिवस तयारी चालली या संपूर्ण सोहळ्यात? दादा तयारी आहे ना, आधी 3-4 महिने आधीपासून सुरू होते. म्हणजे याचा वरचा बांबू असतो तो आणायला जायची, तो व्यवस्थित तासायची, त्याची व्यवस्थित निगा राखायची, त्याला तेल पाणी करायची व्यवस्थित पहिल्यापासून. आणि ह्याची हे आधी आम्ही झाल्यानंतर मातीमध्ये काढून ठेवतो पाण्यामध्ये, ती बाहेर काढायची, त्यानंतर मोठी करायची, गोला बघायची, इथे पराठी बांधायची. तयारी खूप आधी यापासून असते. आणि काय वाटते तुम्हाला, तुम्ही यंदा सर्व तुमचं काठी उभी कराल का? हा मग डेफिनेटली करणार आम्ही. आपली बार 5वी बार. 4 वर्ष जिंकलेलं आहे, यंदा आमची 5वी बार आहे. गेल्या वर्षी पण तुम्हीच विजेता होता काय? आणि यावर्षी आमच्या पालीचा मान आहे रामाचालीचा. जय श्रीराम. रामाचालीचा मान आहे. या वर्षाचा पालखीचा मान रामाचालीचा आहे आणि 5वी बार आम्ही विन होणार. जय शेवटचा एक सांगतो की शतकांची परंपरा असते तरी तरुणांचा उत्साह कायम आहे. शतकांची परंपरा असते तरुणांचा उत्साह कायम आहे. परंपरा न चेंज करता, परंपरा न बदलता प्रत्येक वर्षी अपडेशन हे आमचं वैशिष्ट्य आहे. एक नंबर भावा, एक नंबर. लहान मुलापासून मोठीपर्यंत कोळी लूक करतील. संपूर्ण भावाने आपल्याला संपूर्ण आगरी कोळीचा पेहराव असतो, तर आपली परंपरा जपलेली या ठिकाणी. एक नंबर भावाने. जय श्रीराम. जय श्रीराम. मित्रांनो, तुम्ही लोकांचा जल्लोष पाहू शकता. कोणता डीजे नाही, बेंजो नाही, पण तरी पण हौसी मंदिर किती जल्लोष करतायत. असा रावे गाव आणि तुम्ही गर्दी पाहू शकता मित्रांनो, किती गर्दी जमलेली आहे. अजूनसुद्धा मुख्य महाराजच्या ज्या देवकाठ्या आहेत 3 गल्ल्यांच्या, त्या अजूनपर्यंत आलेल्या नाहीत. आणि ह्या इथून परत जॉईन होतील. ही खंडोबा आळीची गल्ली, ही मसोबा आळीची आणि ही प्रभू श्रीराम गल्लीची देवकाठी आहे. आणि इथून पुढे अजून देवकाठ्या जॉईन केल्या जातील, इथून पुढे होतील त्या देवकाठ्या. मित्रांनो, आता मसोबा गल्लीची देवकाठी आलेली या ठिकाणी वाजत गाजत. इथून आता ती मित्रांनो देवकाठी जॉईन केली जाणार आहे. ही मानाची देवकाठी, मसोबा देवाची देवकाठी. इथून आता अर्धा जो भाग होता तो इथून आता जॉईन होणार आहे. आता या ठिकाणी खंडोबा गल्लीची सुद्धा देवकाठी आलेली आहे. वाजत गाजत जल्लोष बघा मित्रांनो. मित्रांनो, हा जल्लोष अभिमानाचा आहे, हा जल्लोष परंपरेचा आहे, रावे गावच्या परंपरेचा. आणि खंडोबा देवाची ही मानाची देवकाठी आपण पाहू शकता. पिवळ्या कलरचा ड्रेस कोड आहे त्यांचा. अगदी वाजत गाजत आपण पाहिली तर ती मसोबा देवाची देवकाठी, त्यानंतर ही खंडोबा देवाची मानाची देवकाठी. दूरपर्यंत तुम्ही पाहू शकता किती लांब ही देवकाठी आहे. आणि हा देवकाठीचा हा शेवटचा टोक, हा सुद्धा टोक इथून या काठीला जॉईन केला जाणार आहे. मित्रांनो, मसोबा देवाची आणि खंडोबा देवाची मानाची देवकाठी आलेल्या आहेत. आता फक्त प्रभू श्रीरामांच्या मानाची देवकाठी यायची बाकी आहे. ते आल्यानंतर लगेचच देवकाठी उभारणीला सुरुवात होणार आहे. ही देवकाठी किती भागात जॉईन केली जाते? 2 की 3 भागामध्ये. ओके, आता हा कितवा भाग आहे? दुसरा की तिसरा? हा दुसरा आहे ना? दुसरा भाग आहे. मित्रांनो, आता श्रीराम गल्लीची गाठी सुद्धा आलेली आहे, मानाची देवकाठी. प्रभू श्रीरामांना मानवंदना देणारी आणि आई रायबादेवीला मानवंदना देणारी सोबत अशी सजवलेली श्रीराम गल्लीची देवकाठी. आता मात्र 3 गल्ल्यांच्या देवकाठी आलेल्या आहेत मित्रांनो. आता ही सुद्धा जॉईन केल्या जाईल या बेसला.
देवकाठी उभी केलेली आहे. उभी झालेली आहे काठी पाहू शकता तुम्ही. देवकाठी उभी झालेली आहे मित्रांनो. म्हसोबा देवाची मानाची देवकाठी सध्या आता उभी झालेली आहे. जल्लोष पाहू शकता मित्रांनो. आणि म्हसोबा देवाची मानाची काठी सक्सेसफुली उभी राहिलेली आहे. आता म्हसोबा देवाची मानाची देवकाठी उभी राहिलेली आहे. पहिली देवकाठी जिला पहिला मान दिला जातो असा म्हसोबा देवाची काठी सक्सेसफुल उभी राहिलेली आहे. या काठीची उंची पाहू शकता. ग्रामस्थांनी सांगितलं होतं मला की जवळपास 210 फुटाची ही देवकाठी आहे. म्हणजे बरीच लांब आहे मित्रांनो. आणि एवढी मोठी देवकाठी 210 फुटाची पहिल्या अटेम्प्टमध्ये उभी करणं सोपं नसतं मित्रांनो. खूप एक्सपिरियन्सची गरज आहे. आणि जवळपास 100पेक्षा जास्त वर्षाची परंपरा या ग्रामस्थांनी जपलेली आहे सक्सेसफुली. मित्रांनो आता खंडोबा देवाची सुद्धा देवकाठी उभी करण्यात आलेली आहे. येलकोट जय मल्हार सदा वृंदाचा येलकोट. जल्लोष पाहू शकता मित्रांनो तुम्ही माझ्या मागं. देवकाठ्या पहिल्या साठ्यामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. पाहू शकता अगदी तुम्ही मध्यभागी पाहू शकता ती म्हसोबा देवाची देवकाठी. त्याच्या उजव्या बाजूला आहे ती खंडोबा देवाची देवकाठी. आणि आता मात्र बारी आहे ती प्रभू श्रीरामांच्या देवकाठीची. मित्रांनो या ठिकाणी देवकाठी तुटलेली आहे. मात्र काही हरकत नाही. चांगला प्रयत्न केला या ठिकाणी खंडोबा गल्लीने. मात्र ही शर्यत नसून स्पर्धा नसून ही परंपरा जपली जाते या गावामध्ये. त्यामुळे देवकाठी जरी तुटली असली तरी त्यांचे विश्वास आणि त्यांचे इरादे तुटणार नाही याची नक्कीच सर्व खात्री रावेकरांना आहे. चांगला प्रयत्न केला तो खंडोबा गल्लीच्या सर्व गावकऱ्यांनी. जय श्रीराम.
मंडळाचे सध्या श्रीराम गलीचे सदस्य आहेत. तुम्हाला कसं वाटतं लगातार 5व्यांदा जिंकून ही मानाची देवगाडी जिंकून कसं वाटतं? खूप आनंद झालाय. सलग 5 वेळा जिंकलोय आम्ही. इतका सलग 5 वेळा आजपर्यंत रावेगावमध्ये कोणी जिंकलं असेल असं माझ्या माहितीत तरी नाहीये. आणि तुम्ही जी देवगाडीची तयारी कधीपासून केली, किती दिवसांपासून केली? जवळजवळ 2 ते 2.5 महिन्या आधीपासून हे देवगाडीची तयारी चालू होती. आणि आज हा जो सोहळा पार पडतोय, ही काठी जी उंच होते त्याच्यात 2-2.5 महिन्याचा जो श्रम आहे आमच्या लोकांचा, त्याचा पूर्ण सार्थक झाल्यासारखं वाटतंय. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न, या संपूर्ण देवकाठीचा मला लांबी सांगायची आहे, किती लांबीची आहे तुमची? जवळजवळ 200 ते 250 फूटपर्यंत असतं. जसं मी मसोबावाल्यांनी विचारलं की त्यांची देवकाठी जवळपास 210 फुटाची होती, तर आता तुमचं त्याच्यापेक्षा पुढे गेले, त्यामुळे नक्कीच 250 ते 250 पर्यंत असणार. 12 फूट त्यांच्यापेक्षा मोठी आहे. तर ती 210 म्हणजे 20-25 पर्यंत असेल. आता मग तुम्ही जिंकलेला, तुमचा जल्लोष कसा असणार आहे? नक्कीच. आणि आज मोठा असणार आहे, कारण पाळी पण आमचीच आहे आणि काठी पण आमचीच जिंकली. जय श्रीराम. यात्रेची जी पाळी आहे ती सुद्धा आमच्या आळीची आहे. आणि याचा काठीमध्ये सुद्धा विजय झाला आहे. पालखी पण आमची आहे. म्हणजे आज डबल पूर्ण जल्लोष. दिवस जल्लोष, ट्रिपल जल्लोष असणार आहे तुमचा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. जय श्रीराम. जिंकून तुम्हाला कसं वाटतंय? लगातार किती वेंदा? पुढच्या वर्षी पण जिंकणार का? जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आपल्यासोबत श्रीराम गलीची मंडळी आहेत आणि तुम्ही यंदा लगातार 5व्यांदा हा मान मिळवला. तुम्हाला कसं वाटते? तुमचा आनंद कसा आहे? नक्कीच चांगला आहे. खरोखर आमची लोक जी आहेत, श्रीराम आली, कोठेकर आली, त्यांचं सहकार्य इतकं आहे. आणि हेलकोडी म्हणजे काठी जी बांधण्यासाठी इतकं सहकार्य असतं ना. आणि हा लगातार 5 वर्ष पण चांगल्या प्रकारे नियोजन एवढं असतं. कोणी तिथशी म्हणजे मी करतो का तो करतो नाही, सगळ्यांचा आणि यंदा आनंद असा वाटतो की 5व्यांदा आम्ही सरशी होतो आमची. आणि मी असं ऐकलं की योगायोग आले की तुम्ही 5व्यांदा जिंकलात पण, आणि पालखीचा मान सुद्धा तुम्हालाच आहे. आमचाच आहे पालखीचा मान, पालखीचा पण. आणि संध्याकाळी आमची 8 वाजता पालखी एकदम ओके. आणि तुमची देवकाठी जी किती लांबीची आहे तुम्ही सांगू शकता का? कमीत कमी 80-90 फुटाची असेल. जास्त असेल कमीत कमी जवळजवळ 1.25 हा असेल. बरोबर. जरा अभिनंदन तुम्हाला आणि जय श्रीराम. हेलो, हमें तो अपना में लुटा, गहरों में क्या दम था, किसकी दुखी और पानी कम था. रायबादी माऊली की जय श्रीराम. जय श्रीराम. की तुमच्या रावे नावामुळे पेन तालुक्याचा रायगड जिल्ह्याचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते, संपूर्ण देशात नाव होते. चांगली तुम्ही परंपरा जपताय. जय श्रीराम. हो. तर मंडळी, आता आपल्यासोबत देव माझा मसोबा आळीचे सर्व मित्र आहेत. तुमचा कसा एक्सपिरियन्स होता आजचा? आम्ही तर माहीतच होतं कारण आमची 10 फूट हेलकोड उंच आहे गेल्या वर्षाच्या मागपासून. तर आम्हाला माहिती होतं आमचं 1 नंबर येणार, चॅम्पियन आम्ही होणारच, हा आमची खासियत आहे. नक्कीच. आणि आमचा हा बोलण्याचा विचार केला ना तर रामाच्या आलीमध्ये 3 आया येतात, यांच्या पण 3 आया येतात. आमची आली एकच आहे, वन मॅन शो आहे. आणि एनी टाईम फ्री आहे, एनी टाईम मानशी आहे. देव माझा. काका, तुम्हाला 5व्यांदा जिंकून कसं वाटतंय? तुमचा आनंद सांगा आम्हाला. 1 नंबर. आणि कशा प्रकारे तुम्ही तयारी केली त्या संपूर्ण दिवसाची? 2 महिन्यापासून तयारी करतो. ओके. आणि या निळ्या रंगाबद्दल तुम्ही काय सांगाल का आमच्यापेक्षा? रामाचा कलर आहे, आमची एकच काठी, रामाची काठी. आपण आई रायबादेवीच्या दर्शनासाठी जातो. सकाळपासून आपल्याला भरपूर गर्दी होती, ज्यामुळे जाता आलं नाही. आता मात्र जाता जाता आई रायबादेवीचं दर्शन घेऊया. तुम्हाला मंदिर सुद्धा आतून दाखवतो कशा प्रकारे आईचा गाभार आहे.
आता आपण आलेलो आहोत आई रायबादेवीच्या मंदिरामध्ये आणि या मंदिरामध्ये आपण 2 पालख्या पाहतात आणि आपल्यासोबत सध्या गावचे ग्रामस्थ लक्ष्मणकाका पाटील आहेत आणि हे आपल्याला आई रायबादेवीच्या आणि खंडोबा देवाच्या पालखीबद्दल थोडक्यात माहिती सांगतील. तर ही पालखीची परंपरा किती वर्षापासून आहे का? पालखीची परंपरा म्हणजे ही ज्यावेळी देवी स्थापन झाली इथे तिथपासून पालखीचं हे आहे आणि तिथून यात्रा भरायला सुरुवात झालेली आहे. आणि यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या आमच्या काठ्या आणि त्या काठ्या ह्या करतात आणि त्या काठ्यांचं सुद्धा बऱ्याचशा ह्याच्यातून अगदी माध्यमातून प्रचार प्रसार तो झालेला आहे की यात्रा कशा प्रकारची आहे, अनुभव काय येतोय, देवीचं महात्म्य काय आहे. आणि ह्या देवीच्या महात्म्यातूनच आता ही जी पालखी काढली जातोय तर उगवताळी आता तो गणपती जो गणपती आहे मंदिरात तो उगवताळीच्या लोकांना तो मानाचं स्थान दिलेलं आहे म्हणजे त्या भागातली. आता ही देवीची जी पालखी आहे ती परंपरेनुसार रामाच्या आळीने ती सजवून इतर मंदिरात आणायची आहे आणि मग तिथूनच काठ्या उभारायची सुरुवात होते. आता मग जेव्हा रात्री पालखी निघेल तेव्हा दोन्ही पालखी निघतात की त्या पालखीची एकदा प्रदक्षिणा वगैरे झाले निघली की ही पाठी मागून येणार. म्हणजे एक गेल्यानंतर नाही ते पाठीवरच असतात, दोन्ही असतात पाठीवर. थोडंसं अंतर राखून. ओके. आणि ही खंडोबा देवाची पालखी आणि ही खंडोबाची आणि ही रायबा देवीची पालखी. ओके, खूप खूप धन्यवाद, छान माहिती दिली काका. मंडळी, असा होता आई रायबा देवीच्या देवकट्यांचा उत्सव आणि यावेळी बाजी मारली ती सलग 5व्यांदा श्रीराम गलीने आणि चांगला प्रयत्न केला तो मसोबा देव माझा मसोबा या गलीने सुद्धा. मात्र यावेळी पुन्हा एकदा बाजी मारून सलग 5व्यांदा आपलं नाव कोरलं देवकाठीवर ते श्रीराम गल्लीने आणि त्यावर्षी त्यांचा पालखीचा सुद्धा मान आहे त्यामुळे डबल जल्लोष त्यांच्याकडे असणार आहे. आणि ही संपूर्ण जी जत्रा होती, संपूर्ण देवकाठीची जी गंमत होती, संपूर्ण देवकाठीचा जो कार्यक्रम होता आपल्या या व्लॉगमधून तुम्हाला पाहायला मिळाले. माझ्यासारखे छोटे मोठे क्रिएटर्स या ठिकाणी आले होते आणि या संपूर्ण रावे गावचं आपले संपूर्ण पेण तालुक्याचं संपूर्ण रायगड जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर पसरवण्याचं काम आमच्यामार्फत करत आहोत. आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत कारण की आपली ही जी परंपरा आहे, आपली ही जी आपली संस्कृती आहे ती पुढे संपूर्ण जगाला दाखवण्याचा आमचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि हा छोटासा प्रामाणिक प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय आई रायबादेवी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.